आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा हालचाली सुरू झाल्यात। भाजप विरोधी राजकीय समीकरणाला नवी गती देत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं मोठा निर्णय घेतलाय। पक्षानं स्पष्ट केलेलं आहे की आता भाजप सोडून इतर कोणत्याही पक्षाशी युती करण्यास राष्ट्रवादी तयार आहे। पक्षाध्यक्ष शरद पवारांनी सर्व पदाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्यात की स्थानिक परिस्थितीचा आढावा घ्या आणि त्यानुसार युतीबाबत निर्णय घ्या। मात्र एक अट आहे की भाजप सोबत कोणत्याही परिस्थितीमध्ये युती करू नका। या निर्देशानंतर भाजप विरोधी आघाडीला पुन्हा एकदा चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते। राज्यामधील अनेक जिल्ह्यांमध्ये विरोधी पक्षांचं समीकरण बदलण्याला सुरुवात या निर्णयानंतर होऊ शकते। पवारांच्या राष्ट्रवादीचा हा निर्णय काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि इतर प्रादेशिक पक्षांसाठीही महत्त्वाचा ठरणार आहे। स्थानिक नेतृत्वाला दिलेलं स्वातंत्र्य आणि भाजपपासून दूर राहण्याची रणनीती या दोन्ही गोष्टी आता महाराष्ट्राच्या राजकीय दिशा ठरवण्यामध्ये निर्णायक ठरणार आहेत। दरम्यान या सर्वांबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारला असता त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे, सुरुवातीला पाहूया। भाजप सोडून इतर कोणत्याही पक्षाची युती करण्याचा काही चर्चा झाली नाही, चर्चा अशी नाही। अनेक सूचना येत आहेत, अनेक प्रत्येक नगरपालिका, नगर परिषदा त्यांच्याकडून कार्यकर्त्यांच्या वेगळ्या वेगळ्या ग्राउंडवरनं सूचना येत आहेत। तर बघूया पुढच्या 8 दिवसात पूर्णपणे स्पष्ट होईल चित्र। बरं, तसं पाहता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतलेला भाजपपासून दूर राहण्याचा निर्णय हा निवडणूक पूर्व रणनीतीचा भाग म्हणून पाहिला जातोय। त्यामुळे विरोधकांमध्ये नव्या एकजुटीची शक्यता निर्माण झाली असली तरी राजकीय समीकरण अजूनही अनिश्चित आहेत। स्थानिक परिस्थितीनुसार युतीचा निर्णय घेण्याची मुभा देत पवारांनी दोन्ही आघाड्यांसाठी दारं उघडी ठेवलेली आहेत। त्यामुळे राज्यात त्रिकोणी स्पर्धेचं चित्र निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अखेर मतदार कोणत्या आघाडीवर विश्वास ठेवतात हेच या निर्णयाचं खऱ्या अर्थानं राजकीय भवितव्य ठरवेल। आणि या विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत यावेळेला जोडले गेलेले आहेत भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन। नवनाथजी, खूप खूप स्वागत आपलं। खरं तर भाजपपासून आपल्याला कुठेतरी दूर जायचं आहे, मात्र इतरांसोबतचे पर्याय शरदचंद्रजी पवारांच्या राष्ट्रवादीनं खुले ठेवलेले आहेत। भाजप याकडे कसं पाहत आहे? विशालजी, सुप्रियाताई सुळे किंवा शरद पवारजी यांना कुठल्याही पक्षाशी युती किंवा आघाडी करायची असेल तर ते त्यांना स्वातंत्र्य आहे। त्यांना भाजप सोडून काँग्रेस, उभाटा गट किंवा एखाद्या पाकिस्तानच्या पक्षाशी युती करायची असेल तरी आमची त्याला काही हरकत नाही। त्यांनी त्यांचं राजकारण करावं। परंतु महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातल्या जनतेनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा करेक्ट कार्यक्रम केलेला आहे, सुप्रियाताई गटाचा करेक्ट कार्यक्रम केलेला आहे। आता सुप्रियाताई म्हणतायत की भारतीय जनता पार्टी सोडून आम्ही कुणाशीही युती करायला तयार आहोत। परंतु माझा प्रश्न असा आहे की सुप्रियाताई यांच्या पक्षाशी युती करायला इतर पक्ष तयार आहेत का? म्हणजे अजितदादांचा पक्ष सुप्रियाताईंशी युती करायला तयार आहे का? किंवा उभाटा गट मुंबईमध्ये सुप्रियाताईंच्या पक्षाला जागा द्यायला तयार आहेत का? हे देखील प्रश्न विचारणं गरजेचं आहे। कारण ज्या पद्धतीनं सुप्रियाताईंच्या पक्षाची वाताहात झालेली आहे ते बघता अजितदादा आमच्या सोबत आहेत, एकनाथजी शिंदे आमच्या सोबत आहेत। आता मुंबईचा विचार केला तर उद्धवजी ठाकरे आणि राज ठाकरे हे एकमेकांच्या सोबत येण्याचा विचार करतात। त्यामुळे त्यांना आता काँग्रेसची गरज राहताना दिसत नाही, काँग्रेसला त्यांच्या सोबत राहायची गरज दिसत नाहीये। आणि ते मुंबईमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीलाही सोबत घेतील का, हा देखील या निमित्तानेचा प्रश्न आहे। सुप्रियाताईंना भाजप वगळून इतर सगळ्यांची मोड बांधायचा प्रयत्न करायचा असेल तर याआधी देखील त्यांनी केला होता। तुम्हाला आठवत असेल 2019ला महाविकास आघाडीच्या नावानं भारतीय जनता पार्टी सोडून सगळ्यांना एकत्रित घेऊन अकेला देवेंद्रजी क्या करेगा अशा पद्धतीची एक ओळ, एक मन सुप्रियाताईंनी वापरली होती। देवेंद्रजींनी काय केलं हे महाराष्ट्राच्या जनतेनं बघितलंय। अकेला देवेंद्रजी फडणवीस हे काय काय करतात, कशा पद्धतीनं राजकारण करतात आणि महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं काम करतायत। त्यामुळेच विधानसभेच्या निवडणुकीला पवार साहेबांच्या राष्ट्रवादी पक्षाची काय अवस्था झाली, सुप्रियाताई यांच्या पक्षाची काय अवस्था झाली, रोहित पवार तर अवघ्या 1,500 मतांनी निवडून आलेले आहेत। त्यामुळं यांना जनतेने नाकारलेलं आहे। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे आता नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीची घोषणा झाली, या निवडणुकीत देखील भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला लोक बहुमत देतील। सुप्रियाताईंनी कितीही प्रयत्न केला की स्थानिक पातळीवर आपण सगळ्यांची एक मोठ बांधू आणि भारतीय जनता पार्टीला विरोध करू, तर भारतीय जनता पार्टीला विरोध केला तरी
जोपर्यंत जनता जनार्दनाचे आशीर्वाद आमच्या सोबत आहेत तोपर्यंत भाजपाचा पराभव कुणी करू शकत नाही. बरं, पण भाजपचं यावरती नेमकं मत काय आहे? याचा अर्थ एवढाच की एका बाजूला जरी त्यांनी तुमच्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला असता, मात्र पुढच्या काळातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि पुढील काळात येणाऱ्या, ज्याला बराच काळ आहे अजून, त्या निवडणुकांच्या दृष्टीनं जर मात्र त्यांच्याकडून प्रस्ताव आला तर भाजप हात पुढे करणार? नाही, सुप्रियाताई आता कुठलाही तसा प्रस्ताव नाहीये की सुप्रियाताईंनी आमच्याकडे प्रस्ताव दिला किंवा आम्ही त्यांच्याकडे असे काही प्रस्ताव दिला. आज तरी याबद्दल चर्चा नाही. राजकारणामध्ये राजकारण हा शक्य आणि अशक्यतांचा खेळ आहे. म्हणजे नक्कीच. 2019ला जर कोणी विचारलं असतं उद्धवजी ठाकरे आणि काँग्रेस एकमेकांसोबत बसतील का, तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली असतं की जगात काही शक्य होईल, पण वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधणार नाही असं तुम्ही देखील सांगितलं असतं आणि मला विचारलं असतं तर मी देखील सांगितलं असतं. परंतु उलट झालं. आता उद्धवजी ठाकरेंनी आपला पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधून टाकलेला आहे. त्यामुळे राजकारणात उद्या काय होईल याचं भविष्यवाणी किंवा आपण आज त्याचा तर्क किंवा उत्तर देऊ शकत नाही. आजच्या घडीला आम्ही एकनाथजी शिंदे आणि अजितदादा यांच्यासोबत अतिशय भरभक्कमपणे उभे आहोत. आमचा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त ठिकाणी युती करू आणि जिथे शक्य नाही, स्थानिक पातळीवर काय कार्यकर्त्यांना लढायचं असतं तिथं युती शक्य नाही, तिथं आम्ही मैत्रीपूर्ण लढत करू. एकमेकांवर आरोप करणार नाहीत, एकमेकांना शिवीगाळ करणार नाहीत, एकमेकांना संवाद घेऊन मैत्रीपूर्ण लढत करण्याचा आमचा प्रयत्न असेल. नक्कीच. धन्यवाद नवनाथ बन, तुम्ही आमच्याबरोबर या संदर्भातली चर्चा केलीत त्यासाठी. तर एकंदरीतच पुढच्या काळातील नेमक्या निवडणुकांसंदर्भातले आराखडे काय असतील, कोण कोणासोबत आहे, हे स्थानिक पातळीवरती घेतलेल्या निर्णयांनंतर स्पष्ट होईल. या निवडणुकांवरती आमचं देखील लक्ष अशाच प्रकारे असेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.